नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पंचांग वर्ष 2025 मध्ये जनप प्राधिकरणाने आतापर्यंतची सर्वाधिक 7.94 दशलक्ष TEUs कंटेनर हाताळणी करत ऐतिहासिक विक्रम नोंदवला असून यात 12.64% वाढ नोंदली आहे। भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने पंचांग वर्ष 2025 मध्ये माल हाताळणीत सातत्यपूर्ण आणि भक्कम वाढ नोंदवली आहे। कंटेनर तसेच एकूण माल या दोन्ही विभागांमध्ये सकारात्मक कामगिरी दिसून आली आहे। पंचांग वर्ष 2025 मध्ये JNPA मध्ये कंटेनर हाताळणी 7.94 दशलक्ष TEU इतकी झाली असून 2024 मधील 7.05 दशलक्ष TEUच्या तुलनेत यात 12.64% लक्षणीय वाढ नोंदवली आहे। याच कालावधीत एकूण कार्गो हाताळणी 99.17 दशलक्ष मेट्रिक टनांवर पोहोचली असून मागील वर्षातील 90.27 दशलक्ष मेट्रिक टनांच्या तुलनेत 9.86% वाढ झाली आहे। ही उल्लेखनीय कामगिरी JNPAच्या सक्षम पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धतीने वाढत्या व्यापार क्षमतेचे स्पष्ट प्रतिबिंब आहे। या पार्श्वभूमीवर JNPAने वर्षभरातील टर्मिनल निहाय कामगिरी, मालप्रवाह आणि कार्यात्मक परिणामांचा आढावा घेण्यासाठी भागधारकांची बैठक आयोजित केली आहे। महत्त्वपूर्ण कामगिरी ठळक मुद्दे यामध्ये डिसेंबर 2025 मध्ये JNPAने आतापर्यंतची सर्वाधिक मासिक कंटेनर हाताळणी 7,11,412 TEU नोंदवत ऑगस्ट 2025 मधील 6,95,968 TEUचा उच्चांक पार केला आहे। NSFTने डिसेंबर 2025 मध्ये पहिल्यांदाच 1 लाख TEU पेक्षा अधिक मासिक कंटेनर हाताळणीचा टप्पा गाठला। डिसेंबर 2025 मध्ये JNPAने 8.96 दशलक्ष मेट्रिक टन इतकी एकूण मासिक कार्गो हाताळणी नोंदवली, जी ऑगस्ट 2025 मधील 8.56 दशलक्ष मेट्रिक टनांच्या आधीच्या उच्चांकाशी तुलना करत लक्षणीय आहे। NSTDने 11 जहाजांद्वारा 2,21,455 मेट्रिक टन सिमेंटची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक हाताळणी करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसह मिलिंद खारपाटील, JNPA।